राज्यात नवीन शैक्षणिक धोरणाची सध्या चर्चा आहे आणि त्यातच हिंदी भाषा ही अनिवार्य करण्यात आली आणि तेही पहिलीपासून. मात्र याला काही स्तरावरून विरोध होताना दिसत आहेत आणि काही स्तरावरून याचं समर्थनही केलं जात आहे. मात्र शिक्षण तज्ज्ञ आणि सुकाणू समितीचे सदस्य या सगळ्या संदर्भात त्यांची मतं काय आहेत? खरंच या मुलांना 3 भाषा झेपणार आहेत का? आणि या शैक्षणिक धोरणात नेमक्या हिंदी जेव्हा अनिवार्य करण्याची चर्चा झाली तेव्हा काय काय घडलं होतं हे सगळं जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत रमेश पानसे सर आहेत. सर, तुमचं स्वागत आहे एबीपी माझामध्ये. पहिलाच प्रश्न की हिंदी भाषा अनिवार्य करण्यात आली आहे, त्याबद्दलचं तुमचं खरं मत काय आता? मला एकच मत असतं आणि तेच खरं असतं माझ्या बाबतीत. माझा या निर्णयाला विरोध आहे, हे पहिलं स्पष्ट करतो मी. आता विरोध आहे म्हणजे मी कारणं देणं लागतो. खरं म्हणजे पहिलीचं वय हे खूप नाजूक वय असतं. मुलाच्या आयुष्यातलं पहिलीच्या आधीचं आयुष्य, मग तो बालवाडीत जात असेल किंवा नसेल, आणि नंतरचं पहिलीचं आयुष्य, ही एक त्याच्या दृष्टीने खूप मोठी झेप घेतली जाते. ती थोडी भीतीदायक आहे, कारण आपल्याकडे मुलांना शिक्षणाची भीती घातली जाते. त्यामुळे असं जे मूल पहिलीच येतं तेव्हा त्या मुलाकडे कसं पाहावं, त्या मुलाला समजून घेऊन कसं शिकवावं, त्या मुलाची क्षमता कसकशी विकसित होत जाते, त्या मुलाच्या मेंदूचा विकास कसकसा होत जातो, अशा तऱ्हेचे सैद्धांतिक मुद्दे खूप मोठ्या प्रमाणावर आता व्यवहारात आलेले आहेत. अनेक शास्त्रांचे अभ्यास व्हायला लागले आहेत आणि एका वाक्यात सांगायचं तर मूल आता शिकतं कसं हे कळायला लागलं आहे. खरं तर 3 गोष्टी: मूल मुळात निसर्गत असतं कसं, मूल वाढतं कसं आणि मूल शिकतं कसं, या 3ही गोष्टी आता कळायला लागलेल्या आहेत. एक काळ असा होता की मुलाचे निर्णय, तुम्ही मुलाच्या शिक्षणाचे निर्णय हे बाहेर न घेत होता, त्यात मूल वगळलेलं होतं, मुलाला मत नव्हतं आणि मुलाच्या विषयी काही म्हणणं नसायचं, त्याच्यावर लादायचं आपण. म्हणजे आमच्या इकॉनॉमिक्समध्ये सप्लाय होता सतत एज्युकेशनचा, डिमांड नसताना. आता मी डिमांडचा शब्द मुलाच्या बाबतीत लावताना मी तो शब्द मेंदूला लावतो, की मुलाची मागणी म्हणजे मुलाच्या मेंदूची मागणी काय आहे आणि ती तुम्ही पुरवता का? मुलाचा मेंदू या काळात विकसित होत असताना त्या मेंदूच्याही काही गरजा असतात. त्यामुळे हे शास्त्र, आणि खरं म्हणजे हा निर्णय घेताना ज्यांनी समर्थन केलं याचं, ते असं म्हणतात की नव्या शिक्षण धोरणात असं म्हटलं आहे. पण नव्या शिक्षण धोरणात मुलांच्या मेंदूच्या क्षमतेचाही विचार करण्यात आलाय असं पण त्यांनी सांगितलंय. पण ह्याच्यावर नेमकं काय? आता तुम्ही म्हणतायत की मेंदूची क्षमता असू शकते किंवा नसू शकते, जे काही मेंदूच्या क्षमतेवर ठरवण्यात आलंय की 3 भाषा, त्याच्यावर नेमकं काय? आता कसं आहे, पुन्हा नीट लक्षात घ्या. नवं शिक्षण धोरण असं म्हणत आहे की आम्ही मेंदू आधारित शिक्षणाचा विचार स्वीकारलेला आहे. एक झालं. दुसरी गोष्ट, त्या दृष्टीनं काही बाबतीत त्यांनी ठरवलेल्या गोष्टी माझ्यासारख्याला मान्य आहेत. मी त्याची आत्ता यादी देत नाही, आपला मूळ विषय वेगळा आहे म्हणून. परंतु याचा अर्थ असा नाही की 100% ते सगळं उत्तम आहे. आता महाराष्ट्र सरकारने धोरण स्वीकारलं, काही राज्यांनी स्वीकारलंच नाही. पण महाराष्ट्राने जर का स्वीकारलं असेल तर त्याचा अर्थ काय, की धोरणातलं सगळं जसंच्या तसं इथे आणावं असं नाही आहे. नीट लक्षात घ्या, घटनेनुसार, राज्यघटनेनुसार शिक्षण, विशेषतः प्राथमिक शिक्षण, हे राज्याच्या सूचीत आहे. म्हणजे त्याला राज्याला स्वायत्तता आहे त्याविषयी काम करण्याची, ठरवण्याची. त्यांना मताचा अधिकार आहे. सरकारने, केंद्र सरकारने दिलं म्हणून त्यांनी केलं पाहिजे असं काही नाही आहे इथे. एवढंच नाही तर तुम्ही धोरण स्वीकारा, पण धोरणातल्या या 5-6 गोष्टी आम्ही नाही स्वीकारत असं म्हणण्याची तुम्हाला मुभा आहे. ताकद असावी लागते, पण मुभा आहे तुम्हाला त्याची. त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की त्या ह्याच्यात 3 भाषांचा जो उल्लेख केलेला आहे तो उल्लेख आपल्या दिलेल्या परिस्थितीमध्ये गैरलागू आहे. आता प्रश्न निर्माण होतो की आता मेंदूच्या क्षमतेबद्दल, पण पहिलीच्या वर्गाला हे सगळं, पहिलीतल्या मुलाला हे सगळं झेपणार आहे? कारण स्वतःचीच मातृभाषाच
डेव्हलप व्हायला वेळ लागतो. त्याच्यानंतर इंग्लिश 98ला जो निर्णय घेण्यात आला, इंग्लिश भाषा सक्ती केली, तर इंग्लिश पण त्यांना मिक्स, आता मुलांच्या लँग्वेज मिक्स होत आहेत हा जरी विषय सोडला तरी त्यांना त्या मातृभाषेसोबतच बाकीच्या भाषा झेपणार आहे का? मातृभाषा येत नसेल व्यवस्थित तर बाकीच्या भाषा ग्रॅप करायला त्यांना किती वेळ साधारण लागू शकतो? याच तुमच्या विधानाचं मी थोडं विश्लेषण करतो, म्हणजे अधिक स्पष्ट होईल मुद्दा आपला. आत्ता पहा, मुलांना मराठी सक्तीचं आहे, इंग्रजी विषय मग बोलतो मी, मराठी सक्तीचं आहे आणि योग्य आहे ते. ती त्याची पहिली भाषा आहे, ती त्याची परिसर भाषा आहे, किंवा आपण म्हणतो ती त्याची मातृभाषा आहे. आणि धोरण तर असं म्हणतं की शक्यतो मातृभाषेतनं शिक्षण द्या या वयाला, म्हणजे मराठी नक्कीच हवी आम्हाला. केंद्राचं धोरण आहे, धोरण हे केंद्राचंच आहे. आपण ते सगळं स्वीकारलंही एवढंच आहे, अंमलबजावणी आपण आपल्या पातळीवर करतोय आता. म्हणजे पहिला मुद्दा असा की हे धोरण असं म्हणतं आहे की पहिली भाषा महत्त्वाची आहे. आता ही जर का असेल तर धोरणाने असं म्हटलं आहे की मुलं जेव्हा तिसरीत प्रवेश करतील तेव्हा पहिली दुसरीत त्यांना लेखन वाचन गणन पुरेसं आलेलं असलं पाहिजे. असंच धोरणाला म्हणावं का लागलं? कारण स्टॅटिस्टिक्स असं आहे की देशात काय आणि राज्यात काय, पहिली दुसरीत जाऊन रोज हजेरी लावून शिक्षकांनी शिकवून सुद्धा ज्या मुलांना लेखन वाचन गणन नीटपणे येत नाही अशा मुलांची संख्या 65% आहे. म्हणजे 65%, जर का 2 वर्ष शिकून येत नसेल, आता तुमचा मुद्दा अधिक गंभीर होतो त्यामुळे, की 65% मुलांना 2 वर्षसुद्धा पुरेशी पडत नाही आहेत. धोरणाने म्हटलं की 2 वर्षात घडवलं पाहिजे आपण, आणि त्यासाठी निपुण नावाचा प्रोग्राम आहे केंद्र सरकारने केलेला आहे. आता याचा अर्थ आत्ता आपलं लक्ष कशावर केंद्रित करतो आहे आपण, तर पहिलीतल्या मुलाला पहिलीतलं यावं, दुसरीतल्या मुलाला दुसरीतलं यावं, आणि तिसरीत जाण्यापूर्वी पहिली दुसरीतली लेखन वाचनाची तयारी नीट व्हावी. किती छान आहे हे ध्येय आहे आपलं. आता हे ध्येय जर का असेल तर सगळं लक्ष शिक्षणाचं त्या मुलाच्या बाबतीत या एकाच मुद्द्यावर द्यायला पाहिजे की त्याला लेखन वाचन गणन या 3 कौशल्य आली पाहिजेत. येत नाहीत हे सत्य आहे, आली पाहिजेत. धोरण असं म्हणतात निदान तिसरीत जाताना तरी आली पाहिजे, तर पुढचं विषयांचं शिक्षण उभं राहतं तेव्हा ते तयारीने उभं राहील. माझा पहिला मुद्दा असा आहे की ह्या उद्दिष्टाला हिंदी आणल्यामुळे आणि इंग्रजी आल्यामुळे विरोध होतोय. म्हणजे असं आहे की पहिली दुसरीतल्या मुलाला मराठी आलंच पाहिजे, नीट आलं पाहिजे, त्यातनं पुढे त्याला शिक्षण घ्यायचं इथपर्यंत आलेलं पाहिजे. आणि त्याही जर जमत नसेल तर शिवाय आणखीन 2 भाषा त्याच्या डोक्यावर बसवल्या तर त्याला मराठी येतं तेही येणार नाही. 65%ची परिणाम जो आहे तो अधिक 75%वर जाईल, 80%वरही जाईल. आणि तिसरी महत्त्वाची, अतिशय महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जर का त्याला ह्या 2 वर्षात मराठीच आलं नाही तर पुढे तो शिकूच शकणार नाही आहे. मला चित्र भयानक असं दिसतं आहे की ह्या मुलांची गळती होईल, विशेषतः आमच्या खेड्यातनं. विचार माणूस मातृभाषेतनं करतो आणि मातृभाषाच नीट येत नसेल, मातृभाषेतनं विचार करतो, संवाद करतो इतरांशी. भाषेचं महत्त्व खूप आहे. शिक्षणाला तो पाया आहे, हेही महत्त्व आहे. पण शिक्षणाच्या पायाची गरज अशी आहे की पहिली भाषा मुलांना कसंही करून नीट आली तर पहिली भाषा हीच मुळी दुसरी तिसरी चौथी 10वी भाषा शिकायची असेल तर त्या भाषा शिकण्याचं साधन आहे ती पहिली भाषा ही. आता तुम्ही पहिली भाषा येत नाही म्हणून काही प्रोग्राम्स आखलेत, कार्यक्रम आखलेले आहेत, आणि ते देत असतानाच तुम्ही जर का आणखीन दुसरी भाषाही शिक, तू तिसरी भाषाही शिक, तर हे 3 भाषांचं ओझं मुलाला पेलणार नाही. त्याला इंग्रजीत कॉग्नेटिव्ह बर्डन असं म्हणतात. म्हणजे आकलनाच्या बाबतीत आकलनाला एवढं काही तुम्ही त्याच्यासमोर ठेवताय की त्याचंच त्याला ओझं होतं आहे. आकलनाचं ओझं होतं त्याला. एका भाषेचं सुद्धा होत होतं, पण निदान ते करायला पाहिजे म्हणून वेगळ्या मार्गाने ते शिकवलं जावं असं धोरणाने म्हटलं. आणि म्हणून धोरणाने पहिली दुसरी प्राथमिक मधनं काढून बालवाडीला जोडलेली आहे.
हां, आता ती जोडली याचं एकच कारण सांगतो. याचं कारण असं की पहिली दुसरीला ज्या पद्धतीने घोकून आई लिहून कका किकी लिहून हे सगळे निरर्थक गोष्टी आहेत. अक्षराला अर्थ नसतो, तरी अक्षरं घोटत बसायचं. 6-8 महिने सबंध शिक्षण कंटाळवाणं मुलांना होतं आणि पूर्वीपासून जी गळती होते त्याचं एकमेव कारण हे आहे. आपण आजच्या घटकेला येऊ. आजच्या घटकेला मुलांना जर का शिकायचं असेल, कुठलंही पुढे आपलं कर्तृत्व घडवायचं असेल तर एक भाषा आली पाहिजे आणि ही भाषा त्याची मातृभाषा असणं हे नैसर्गिक आहे, हे योग्य आहे. सगळं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. धोरणानेच एकीकडे म्हटल्याप्रमाणे की मुलांना पहिली दुसरी इतकी नीट आली पाहिजे की तिसरीतला त्याचा प्रवास आणि पुढचा सगळा शिक्षणाचा प्रवास नीट होईल. पण आता हे सगळं हिंदीचं, मराठीचं आणि इंग्लिश हे सगळ्या तिन्ही भाषा जेव्हा आपण बोलतो किंवा सक्ती करण्यात येते तेव्हा हिंदी भाषेबाबत असं बोललं जातं की ती राष्ट्रभाषा आहे, ती सगळ्यांना आलीच पाहिजे. अशा बाबतीत एक विचार एका वर्ग बोलतोय आणि बाकीचा वर्ग विरोध करतोय की मराठीच आली पाहिजे आणि मराठीच राज्याची भाषा आहे. त्यामुळे पहिली गोष्ट, हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा नाही, हे पहिलं लक्षात घ्या. कारण घटनेनं त्याला राज्यभाषेचाच दर्जा दिला आहे, राष्ट्रभाषेचा दर्जा नाही. आजही या क्षणाला आपण बोलतो त्या क्षणाला आपल्या देशाला स्वतःची राष्ट्रभाषा नाही. त्यामुळे हिंदीचं उगीच खोटं कौतुक करू नका. हे फार पूर्वीपासून केलेलं आहे. 50 वर्षापूर्वी महाराष्ट्र कुठेही नाही आहे दर्जा, कुठेही नाही आहे राष्ट्रभाषा म्हणून दर्जा. राष्ट्रभाषा हा शब्दच त्या हिंदीबाबत वापरलेला नाही आहे. फक्त ती काही अधिक राज्यांची ती भाषा आहे. म्हणजे मराठी ही जशी मराठी ही महाराष्ट्राची किंवा गोव्याची, पण तसं हिंदी भाषा 4 किंवा 5 राज्यांची ती भाषा आहे, एवढंच आपल्याला फार तर म्हणता येईल. किंवा अधिक लोकसंख्येची आहे एवढं म्हणता येईल, पण ती राष्ट्रभाषा नाही, हे पहिलं लक्षात घ्या. हे केंद्र सरकारचं जर धोरण असेल आणि त्यांनी ठरवलेलं असेल तर बाकी राज्यांमध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदी दिसत नाही बऱ्याच राज्यांमध्ये. नाही, तुमच्या लक्षात नाही आलं. राज्यामध्ये शिकवली जात नाही. हो, याचं कारण त्यांनी नाकारलेलीच आहे. साऊथच्या अनेक यांनी पहिल्या की महाराष्ट्रानं जशी स्वीकारली तशी बाकी राज्यानं ती स्वीकारली नाही. आणि कसं आहे, तुम्हाला गंमत सांगतो, भौगोलिकदृष्ट्या सुद्धा काही गोष्टी घडत असतात. उदाहरणार्थ की आपली मुलं, मराठी मुलं ही जर का नागपूर भागात राहत असतील तर आपोआपच हिंदी येतं त्यांना. ती जर का सोलापूरमधली असतील तर वातावरणात त्यांच्या मराठीबरोबर कानडी भाषासुद्धा असते. तर ही परिसर भाषा निसर्गाने मुलांना येते. त्यामुळे अशा ठिकाणच्या मुलांना दोन्ही भाषा आपल्या आपण येतात. प्रश्न आहे इतर मुलांचा. अगदी आपल्या महाराष्ट्रातली मुलं जी आहेत त्यांना मराठी येत आहे, मान्य आम्हाला, पण मराठीच अधिक चांगली आणि मराठी जर का शिक्षणाची भाषा असेल, त्याची मराठी जर का जीवनाची भाषा असेल तर ती नीट आली पाहिजे. माझा मागाचा मुद्दा पुन्हा इथे येतो की पहिल्यांदा त्याला 2 वर्ष घालवानं आणि त्याची पहिली भाषा नीट करा. तिसरीला तुम्ही एक भाषा, आणि तीसुद्धा भाषेबाबतचं आणखीन एक लक्षात घ्या की भाषा तुम्हाला मला लहानपणी कशी आली, काय शिकवणी ठेवली होती आपल्याला कोणी, शिकवून येणारी ती भाषा नसते. नैसर्गिकरित्या लोकांच्या ऐकण्यातनं आणि बोलण्यातनं ती भाषा येत असते, आपल्याला आत्मसात होत असते आपल्याला. मग जर का लिहिण्या बोलण्यातनं आत्मसात होत असेल तर हे जे वातावरण आहे, असं वातावरण तुम्ही शाळेच्या वर्गात निर्माण करू शकणार आहात का? जे एका प्रदेशात, नागपूरसारख्या प्रदेशात मुलांना आपोआप हिंदी येत आहे, ते वातावरण नैसर्गिकरित्या आलेलं किंवा सामाजिकरित्या आलेलं हे वातावरण वर्गात आणि पुन्हा त्याला काहीतरी 3 तासिका आठवड्यातनं 2 तासिका अशा जर का तुम्ही देणार असाल तर तेवढ्या तासिकेत हे वातावरण येणार नाही. वातावरण येणार नाही याचा अर्थ मुलांना ती भाषा वेगळ्या पद्धतीनं शिकावी लागेल, पण ती शिकण्यासाठी पहिली भाषा यावी लागेल. म्हणून हिंदीला माझा विरोध आहे. एवढंच नाही तर चूक करून ठेवली आपण 98 साली इंग्रजी सुरू करायची, तेही बाहेर काढा आधी. काही गरज नाही आता इंग्रजी आणि हिंदीचा अट्टास करायची. अगदी बरोबर. पण आता तासिकाबाबत बोललं, एकीकडे शिक्षण भरती झाली नाही काही वर्षांपासून
आणि अजून एक भाषा लादली जाते म्हणून, कारण शिक्षकांनाही ती शिकवावी लागणार आहे. तासिका जेवढ्या होत्या त्याही तासिका वाढवाव्या लागणार आहेत अदरवाईज, किंवा काही तासिका कमी करून त्यात हिंदीची भर पडणार आहे. शिक्षण भरती झाली नाही, यावर काय मत? नाही, हे सगळं शिक्षण भरती हा विषयच मला काढायचा नाही आहे. तो वेगळ्या दिशेला जाईल, मला तो मांडता येईल, पण नाही, सरकारची जबाबदारी आहे ती. विषय ठेवला की हे सरकार दुसरी तयारी करताय ना. सरकारने अभ्यासक्रम केला त्याचा हिंदीचा. सरकार म्हणतंय की आम्ही आता पुस्तक काढू. मुळात कोणतीही नवी भाषा लेखन वाचनापासून जर का सुरुवात केली तर ती भाषा येत नाही. नीट ऐका, जी भाषा बोलता येते आपल्याला ती भाषा लिहिणं वाचणं सोपं असतं. मराठी मुलांना मराठी बोलता येते म्हणून त्यांना लिहिणं वाचणं तुलनेनं सोपं जाईल. असं असताना सुद्धा मुलं जर का शिकत नसतील तर काहीतरी कुठेतरी चुकत आहे. आणि लहान मुलांवर तुम्ही भाषा लादल्याने ती भाषा त्याला येणार, तो त्यातला तज्ज्ञ होणार, अशा अपेक्षा करणं हे तद्दन चुकीचं आहे. मुलाविषयी माहिती नसताना मुलावर ओझं टाकायचं, टाकलेल्या ओझं शिक्षकांनी शिकवलं पाहिजे म्हणून त्यांच्यावर ओझं टाकायचं. पालकांना ज्या दिवशी आपल्या मुलाचं शिकण्याचं वय कळायला लागेल तो सोन्याचा दिवस आहे या देशातला पालकांच्या बाबतीत. पालकांना बऱ्याचदा नसतं इंग्रजीचं आकर्षण असतं, काही कारण नाही आहे. त्यांना असं वाटतं की इंग्रजी शिकला की मुलगा झाला आपला एकदम परदेशात जाऊन कोट्यावधी रुपये मिळवायला लागला. तसलं काही घडत नसतं. आता भाषेचे बाबतीत तिसरी गोष्ट लक्षात घ्या की इतर विषय आणि भाषा शाळेतले याची तुलना केली तर इतर विषय एक सरळपणे शिकण्याचं लॉजिक आहे, पण भाषा ही अधिक गुंतागुंतीची गोष्ट आहे. आणि त्यामुळे अशी गुंतागुंत पहिल्या भाषेला सोसतायत मुलं. तीच गुंतागुंत शिवाय तू आता इंग्लिशला कर. आता इंग्लिश सुरू झालं, कोणत्या शाळेत इंग्रजी या पद्धतीने नीट येत आहे मुलांना? एक मुलगा दाखवा मला. नाही ना. बरं, आपल्या सरकारचं फार बरं आहे, संबंध सगळ्याच बाबतीत. एकूणच सरकार नामक की ते धोरणं करतील, ते निर्णय घेतील, ते उपक्रम ठरवतील, कार्यक्रम मोठाले ठरवतील, सगळं करतील, पण त्याच्या शेवटाला त्याचं परीक्षण करणं, ॲनालिसिस करणं आणि त्याच्यातून खरंच 5 वर्षात काय घडलं, 10 वर्षात काय घडलं करावं ना. सरकारने आधी इंग्लिशचा अभ्यास की 15 वर्ष 25 वर्ष जवळजवळ झाली आता इंग्रजी आहे. या 25 वर्षात कोणत्या मुलांना किती इंग्रजी आलं सरासरी काढा ना जरा. मग जर येत नसेल तर हिंदीची तशीच परिस्थिती निर्माण होणार आहे. म्हणजे हिंदी येणार नाही, इंग्लिश येणार नाही, फक्त उगीच झटापट पोहण्याची केली जाते, हातपाय आपटण्याची, तशी मुलं या भाषेबाबत करतील. तुम्ही सरकारचा विषय काढला, त्यामुळे सरकारनं हा अट्टाहास का धरला असावा, त्याची कारणं काय असू शकतात असं वाटतं? आता या विषयाकडे खरं मला वळायचं नाही कारण तो माझा विषय नाही, पण याच्यामागे मोठं राजकारण असावं असा मला संशय आहे. आणि हे राजकारण अगदीच विकृत पद्धतीचं राजकारण आहे. कारण जे राजकारण ह्याच देशातल्या माणसांचं आहे, मी पक्षांविषयी बोलत नाही, ह्याच देशातल्या माणसांचं जे राजकारण आहे ते राजकारण जर का मुलांच्या मुळावर येणार असेल आणि पहिल्यापासून मुलाला नीट शिकूच देणार जर का नसेल तर राजकारण्यांचा या देशाला गरज नाही. राजकारण्यांनी शिक्षणात उतरू नये. आणि शिक्षणात उतरायचं असेल तर मुलाच्या अंगाने शिक्षण काय आहे हे कळवून घेतलं पाहिजे. आणि मुलाच्या अंगाने शिक्षण कळलं तर त्यांचे निर्णय मुलाच्या विकासाच्या दृष्टीने जाणारे असावे लागतील. एरवी ह्याला काय अर्थ आहे? आणि मी तर असं म्हणतो, मी आता ह्या तुमच्याच याच्यात असं सांगू इच्छितो की आजचे आपले मंत्री भुसे साहेब इतर अनेक मंत्र्यांपेक्षा अधिक सोशिक आहेत, समजावून घेणारे आहेत, असा माझा वैयक्तिक अनुभव आहे त्यांच्या संबंधात आल्यावर. आणि मला तर संशय असा आहे की हा निर्णय कुणी घेतला ते मंत्र्यांना तरी माहिती आहे की नाही, मला शंका आहे. कारण ते असं होऊ देणार नाहीत इतक्या सरळपणे. आणि शेवट
जर का ह्या आपल्या धोरणात सांगितलेल्या असतील 3 भाषा, तर ते 3 भाषाचं धोरण टाळण्याची आपल्याला मुभा आहे. कारण बाकी राज्यांनी ते टाळलं आहे आणि त्या माझ्या साधारण माहितीनुसार की त्याच्यात सक्ती किंवा कंपल्सरी असा शब्द कुठेही नाही असा आहे. नाही 3 भाषांची सक्ती केल्याशिवाय शिकता येणार नाही. कारण तुम्हाला सक्ती नाही केली ना, करून पहा तुम्ही. माझं म्हणणं सक्ती करू नये हेच आहे, पण सक्ती नाही केली तर कुणीच हातात घेत नाही. आता उलटं म्हणतो मी की अमराठी शाळांमध्ये आपण कायदा केला आणि मराठीची सक्ती केली आहे 10वीपर्यंत. असं असताना किती शाळा इंग्रजी शाळा नीट शिकवतात. इंग्रजी शाळा हे असं लाडकी बहीण जशी आहे तशी ही लाडकी बायको आहे की काय तुमची, की जिच्या बाबतीत कधी चौकशीच करायची नाही, एकही इंग्रजी शाळाच तपासायचा नाही. जर का सरकार त्यांना परवानगी देत असेल, NOC देत असेल, तर सरकारला हक्क आहे त्यांची तपासणी करायचा. आणि 2 तपासण्या सरकारने हाताशी घ्याव्यात. एक इंग्रजी शाळा काय करतात नेमकं, इंग्रजी शाळा मराठीचं काय करतात नेमकं, आणि मुलांना कितपत मराठी येतं, आणि दुसरं मराठी शाळा इंग्रजीचं काय करता येतं. सगळा बट्ट्याबोळ चाललेला आहे. अशा वेळेस तिसरी आणखीन एक ओझं आणून टाकताय तुम्ही, आणि ते तद्दन चुकीचं आहे असं माझं मत आहे. हे माझं वैयक्तिक मत आहे, हे माझं मुलाच्या अंगाने दिलेलं मत आहे. आणि माझा आग्रह असा आहे की मंत्र्यांनी यात लक्ष घालून हा निर्णय मागे घ्यावा, तरच मुलांचं भलं व्हायची काही शक्यता आहे. सुकाणू समिती या सगळ्या संदर्भात स्थापन केली होती आणि त्या समितीत 23 सगळे सदस्य होते, त्यातले तुम्ही पण एक आहात. तर त्यावेळी काही या संदर्भात चर्चा झाली नाही, त्यावेळी तुम्ही विरोध केलेला दिसत नाही. नीट लक्षात घ्या, प्रत्येकजण हे मला विचारतो तुम्ही सुकाणू समितीवर आहात नाही, हे असं काय, म्हणजे जसं काही मीच काहीतरी केलं, गडबड केली आहे आणि समाजाला फसवलं आहे, असं काही झालेलं नाही आहे. नीट लक्षात घ्या, सुकाणू समिती माझ्या माहितीप्रमाणे 21 सालापासून 23 सालापासून चालूच आहे. त्यांच्या सभा होत गेलेल्या आहेत. त्यावेळेस त्यांच्यापुढे विषय आले असतील, त्यावर चर्चा झाल्या असतील, आणि चर्चांच्या अंतिमतः त्याचं रूपांतर GRमध्ये करणं किंवा शासकीय निर्णयामध्ये करणं हे काम घडलं असेल. मी 1.5 महिन्यापूर्वी माझी नियुक्ती झाली. माझ्याबरोबर आणखी आमच्या 3 मित्रांची नियुक्ती झालेली आहे, आणि आम्ही 4घंही आधीच्या निर्णयाला बांधील नाही आहोत, कारण ते आमच्या अखत्यारीत घेतलेलेच नाही आहेत. तुम्ही जेव्हा हे निर्णय घेतला तेव्हा तुम्ही त्या समितीचा भाग नव्हतो, आणि आता मी आहे. तेव्हा एकच सभा झाली आणि त्या सभेत हा विषय आलेलाच नव्हता. एक अजेंडा असतो, अजेंडावरचा 1, 2, 3, 4 असे विषय असतात, त्यात हा विषय कुठे आलेलाही नाही. मला सुद्धा इतर सगळ्यांना कळलं तसंच वर्तमानपत्रातनं किंवा रेडिओ वगैरे याच्यातनंच कळलेलं आहे. साधारण या सगळ्यालाच विरोध आहे. माझा नीटपणे विरोध आहे. माझ्या विरोधाची कारणं शैक्षणिक आहेत. पण मागे घेतलं जसं इंग्रजीच्या वेळेस काही आंदोलनं केली किंवा हे तुम्हीच तुमच्याच याच्यात आंदोलनं केली होती, तसं यावेळेस जर मागे घेतलं नाही तर तुम्ही काय करणार? हा विषय चांगला आहे. मला असं वाटतं काही राजकीय पक्ष त्याच्यात उतरल्याचं मी आता ऐकलं. काही राजकीय पक्ष त्यांच्या पद्धतीने या धोरणाकडे पाहतील. दुसरे त्यांच्या विरोधातले राजकीय पक्ष जे असतील ते त्यांच्या दृष्टीने यांच्या कसं मोडून काढायचं याकडे पाहतील. मला असं वाटतं शैक्षणिक प्रश्न हा शिक्षणाच्या अंगाने पाहायला पाहिजे, तो राजकीय अंगाने पाहून चालत नाही. आणि जिथे जिथे त्याचं राजकारण येईल तिथे तेथे अंतिमतः नुकसान मुलांचं होईल, पुढच्या पिढीच्या मुलांचं होईल, की ज्याच्याशी राजकीय पक्षांना काहीच देणं घेणं नाही आहे. म्हणजे ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. राजकीय पक्ष शिक्षणात कधी उतरलेत? राजकीय पक्षांनी शिक्षणाच्या बाबत काय काय नवीन सुचवलेलं आहे? जे सुचवलं आहे ते आपल्या विधानसभेत, विधान परिषदेत किती वेळा आलेलं आहे? आणि लहान मुलांचा अभ्यास कोणी केलेला आहे? शेवटी तुम्ही लक्षात घ्या, लहान मूल हे नाजूक गोष्ट आहे, आणि त्याची क्षमता
त्याची शिकण्याची पद्धत, त्याच्या शिकण्याला लागणारा वेळ, त्याच्या शिक्षणाला होणारी किंवा करावी अशी मदत, या सगळ्या गोष्टी वर्गांच्या शाळांच्या पातळीवरच्या आहेत आणि इथे कोणीही राजकीय माणूस पोचत नसतो. धन्यवाद सर, कारण हा विषय मुलांच्या बाबतीतला आणि त्यांच्या भवितव्याचा देखील आहे. हिंदी सक्तीला पानसे सरांनी विरोध केलाय, मात्र राजकारण्यांनी शैक्षणिक या सगळ्या विषयात पडू नये आणि महत्त्वाचं म्हणजे येणारी पिढी आहे त्यांचाही विचार करून सगळी धोरणं ठरवावी आणि त्यानंतरच राजकारण्यांनी या सगळ्या विषयावर बोलावं, असं मत पानसे सरांनी व्यक्त केलंय. कॅमेरामन राजेश बिडकरसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.